नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शपथभंग केला। शिवसेना नेते अनिल परब यांचं वक्तव्य। मंगल प्रभात लोढांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, परब यांची मागणी। मोहित कंबोज यांना व्यक्तिगत विरोध नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। भाजपसाठी ते काम करतात त्याला विरोध। आपल्या संस्कृतीनुसार व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण करणं योग्य नाही, दानवेंचं वक्तव्य। शिर्डीत खरातनं केलेल्या आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदीची पोलिसांकडून चौकशी। शिर्डी परिसरात खरातची कोट्यवधींची प्रॉपर्टी। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची बॅटिंग, वातावरणात गारवा, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल जाहीर। धनंजय गोरे यांचा विजय, विजयानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। रायगडच्या माणगावात CNG पंपावर वाहनांची गर्दी। गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे वाहनधारकांची पेट्रोल पंपावर धाव। पंप प्रशासनानं फेटाळल्या सर्व अफवा। नाशिकच्या मालेगावात 9 लाखांचा बेकायदा कीटकनाशकाचा साठा जप्त। 4 पैकी 2 रसायनांवर राज्यात बंदी, कॅम्प पोलिसांची कारवाई। भंडाऱ्याच्या साकोलीत कॉन्व्हेंटमध्ये भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। सिंधुदुर्गच्या कणकवलीत उभ्या कारला अचानक आग, आगीत वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये उभ्या ट्रकला भीषण आग, नागरिकांच्या तत्परतेनं टळला मोठा अनर्थ। आगीत ट्रकचं मात्र मोठं नुकसान। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी, अर्थात सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।